Example 9. Find the coordinates of the point of intersection of lines x plus 2y equal to 3 and 2x minus y equal to 1. तर इथे आपल्याला फाइंड आउट करायचे कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट, म्हणजे बिंदूचे निर्देशक. कोणत्या बिंदूचे निर्देशक? तर जेव्हा दोन रेषा एकमेकींना इंटरसेक्ट करतात, इंटरसेक्शन ऑफ द लाइन्स, छेदतात, तिथे हा जो बिंदू आहे या बिंदूचे आपल्याला काय काढायचे? कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. Coordinates. Find out coordinates of the point of intersection of lines. आता समजा ह्या लाईनचं इक्वेशन, ह्या रेषेचं इक्वेशन आपण x plus 2y इक्वल टू 3 घेऊ. x plus 2y इक्वल टू 3 आणि ह्या रेषेचं इक्वेशन 2x minus y इक्वल टू 1. तर रेषेचे इक्वेशन वरून त्या दोन रेषा जिथे छेदतात त्या बिंदूचे आपल्याला निर्देशक काढायचे, कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. तर इथे आपण ह्या दोन्ही इक्वेशनचा उपयोग करायचा आणि x आणि y ची व्हॅल्यू काढायची. आणि दीज x and y आर नथिंग बट कोऑर्डिनेट्स ऑफ धिस पॉइंट. सायमल्टेनियस इक्वेशन आपण जसे सॉल्व्ह करतो तसे हे सॉल्व्ह करायचे. सॉल्विंग इक्वेशन x plus 2y इक्वल टू 3 and 2x minus y इक्वल टू 1. x plus 2y इक्वल टू 3 याला इक्वेशन फर्स्ट म्हणू, अँड 2x minus y इक्वल टू 1 इक्वेशन सेकंड. आता इथे आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची. तर ह्या इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय करू आणि नंतर सबट्रॅक्ट करू. 1 इक्वेशन 1 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. देअरफॉर 2x plus 2 into 2y means 4y इक्वल टू 2 into 3 means 6. त्याला इक्वेशन 3 घेऊ आपण. आता इथे सबट्रॅक्शन करायचे. 3 मायनस इक्वेशन 2, इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2. इक्वेशन 2. आता 2x plus 4y इक्वल टू 6 मायनस 2x minus y इक्वल टू 1. इक्वेशन 3 अँड इक्वेशन 2. पण इथे आपण सबट्रॅक्ट करतोय, मग सगळ्या साइन चेंज होतील. मायनस तर प्लस होणार आहे आणि प्लस तर मायनस. देअरफॉर 2x plus 4y इक्वल टू 6 मायनस 2x plus y इक्वल टू मायनस 1. मायनस 2x मायनस मायनस निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह 1. हे सॉल्व्ह करू. 2x minus 2x equal to 0. 4y plus y means 5y and 6 minus 1 means 5. Therefore y equal to 5 divided by 5 1. y equal to 1. तर y ची व्हॅल्यू आलेली आहे. ही y ची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशन मध्ये आपण ठेवून x ची व्हॅल्यू काढायची. आता ह्या इक्वेशन मध्ये आपण y ची व्हॅल्यू 1 ठेवू. 2x minus y equal to 1. Put y equal to 1. 2x minus 1 equal to 1. Therefore 2x equal to 1 minus 1. 1 plus 1 equal to 2. 2x equal to 2. Therefore x equal to 2 divided by 2 means 1. 1 and 1. Therefore given lines intersect in a point having coordinate 1 and 1. Answer. Given line intersect in a point 1 and 1. तर इथे या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपण काढलेत. कोऑर्डिनेट्स आहेत 1 and 1. जिथे ह्या दोन रेषा छेदतात त्या बिंदूचे, त्या छेदन बिंदूचे निर्देशक आहेत 1 आणि 1. x निर्देशक 1 आहे आणि y निर्देशक सुद्धा 1 आहे.